Welcome students. Today we are going to discuss one dimensional, two dimensional and three dimensional arrangement of constituent particles in crystalline solid. तर सुरू करूयात one dimensional arrangement. One dimensional arrangement of constituent particle. One dimensional arrangement चा एकच पॅटर्न असतो, एकच टाइप असतो. टू डायमेन्शनल अरेंजमेंटचे दोन टाइप असतात, दोन पॅटर्न असतात आणि नॅचरली थ्री डायमेन्शनल अरेंजमेंटचे तीन वेगवेगळे पॅटर्न्स असतात, तीन वेगवेगळे टाइप असतात. तर वन डायमेन्शनल अरेंजमेंट म्हणजे काय? जेव्हा कन्स्टिट्युएंट पार्टिकल एकाच दिशेने अरेंज केले जातील त्याला म्हणतात वन डायमेन्शनल अरेंजमेंट. म्हणजे एक डायरेक्शन, एक स्पियर किंवा कन्स्टिट्युएंट पार्टिकल घेतलं, मग त्याच्या बाजूला दुसरा स्पियर, त्याच्या त्याच दिशेने पुढे एक स्पियर, पुढे एक स्पियर, असं एका बाजूने आपण अरेंज करत गेलो तर ती असेल वन डायमेन्शनल अरेंजमेंट. आता बोर्डवर मी एक्स डायरेक्शननी जे कन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट आहे ती दाखवलेली आहे. हा एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल, ही एक्स डायरेक्शन जर आपण कन्सिडर केली, ही एक्स डायरेक्शन, ही वाय डायरेक्शन आणि ही झेड डायरेक्शन, कुठली पण आपण इंटरचेंज करू शकतो. मग आता ही समजा आपण एक्स डायरेक्शन पकडली तर एक स्पियर एक्स डायरेक्शननी, दुसरा स्पियर, तिसरा स्पियर एक्स डायरेक्शननी, चौथा, पाचवा, हे सगळे स्पियर एकाच डायरेक्शननी आपण अरेंज केले. मग ही जी अरेंजमेंट आहे हिला म्हणतो आपण वन डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. सॉरी, वन डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल ही फक्त एक्स डायरेक्शनने असेल असं नाही. समजा असं एक पार्टिकल इथे आहे, मग एक पार्टिकल इथे, मग एक इथे, एक इथे, एक इथे, असं अशी पण अरेंजमेंट असू शकते अलॉंग वाय ॲक्सिस. आणि एक पार्टिकल इथे, त्याच्यावरती दुसरा पार्टिकल, त्याच्यावरती तिसरा पार्टिकल, त्याच्यावरती चौथा पार्टिकल, अशी झेड डायरेक्शननी पण अरेंजमेंट असू शकते. मग का फक्त अलॉंग एक्स ॲक्सिस किंवा अलॉंग वाय ॲक्सिस किंवा अलॉंग झेड ॲक्सिस असतं का? नाही, कुठल्याही डायरेक्शनने. एक स्पियर आहे, स्पियर किंवा एखादा बॉल आहे, त्या बॉलचे जेवढे डायमीटर्स असतील तेवढ्या डायमीटरच्या डायरेक्शनने, म्हणजे इन्फानाइट डायरेक्शन्स आहेत, इन्फानाइट डायमीटर्स असतात एका स्पियरला, एका बॉलला. तशाच इन्फानाइट डायरेक्शननी आपण वन डायमेन्शनल अरेंजमेंट करू शकतो. मात्र एकदा डायरेक्शन फिक्स झाली का नंतर डायरेक्शन चेंज करायची नाही. प्रत्येक पार्टिकल, नवीन येणारा प्रत्येक पार्टिकल त्याच दिशेने पुढे 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 अरेंज करायचं, त्याला आपण म्हणतो वन डायमेन्शनल अरेंजमेंट. आता ह्या वन डायमेन्शनल अरेंजमेंटमध्ये प्रत्येक अरेंजमेंटमध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर सांगावा लागतो. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? वरती डेफिनेशन लिहिलेली आहे. कोऑर्डिनेशन नंबर, नंबर ऑफ नियरेस्ट पार्टिकल्स ऑर टचिंग पार्टिकल इन अ क्रिस्टल सबस्टन्स, क्रिस्टलाइन सबस्टन्स ऑर इन अ क्रिस्टल. एका क्रिस्टलमध्ये एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल इतर किती पार्टिकलला टच करतो, इतर किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते नंबर ऑफ पार्टिकल सांगणं म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर सांगणं. आता हा जो पार्टिकल आपण कन्सिडर केला सेकंड पार्टिकल, तर हा फर्स्ट पार्टिकल, हा थर्ड पार्टिकल. सेकंड पार्टिकल हा फर्स्ट आणि थर्ड अशा दोन पार्टिकलच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये, इथे त्यांचा कॉन्टॅक्ट पॉइंट आहे, डायरेक्टली कॉन्टॅक्ट आहे. कुठे? सेकंड पार्टिकल इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ फर्स्ट पार्टिकल अँड थर्ड पार्टिकल. म्हणजे ह्या स्पियरच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये दोन पार्टिकल आहे, तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल? 2. आता थर्ड पार्टिकल जो आहे तो डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये, त्याचा डायरेक्ट टच सेकंड पार्टिकलला आणि फोर्थ पार्टिकलला आहे, मग याचा कोऑर्डिनेशन नंबर 2. असंच फोर्थ पार्टिकल थर्ड आणि फिफ्थला असेल, फिफ्थ पार्टिकल फोर्थ आणि सिक्स्थला डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असेल, म्हणजे प्रत्येक पार्टिकल जो इंटेरियर साईडला आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल? 2. एक्सेप्शनली कॉर्नर पार्टिकल, फर्स्ट पार्टिकल अँड लास्ट पार्टिकल विल हॅव कोऑर्डिनेशन नंबर 1. का? कारण तो फक्त एकाच कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आहे. समजा हा जर लास्ट पार्टिकल असला तर ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये इकडून एकच पार्टिकल असेल, मग याचा कोऑर्डिनेशन नंबर किती? 1. आता हा पण फर्स्ट पार्टिकल आहे, याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये फक्त सेकंड पार्टिकल आहे, मग याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो पण किती असेल? 1. मग आपण इथे लिहिलंय इन वन डायमेन्शनल अरेंजमेंट ऑल कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन ओनली वन डायरेक्शन and therefore coordination number is 2 except corner atoms, corner particles, coordination number is 1. आता वन डायमेन्शनल अरेंजमेंट जर आपण रिपीट केली तर आपल्याला टू डायमेन्शनल अरेंजमेंट मिळते. म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सला आपल्याला
दोन वेगळ्या वेगळ्या डायरेक्शननी अरेंज करायचं आहे, दोन वेगळ्या वेगळ्या डायरेक्शननी त्याला वाढवायचं आहे. मग समजा आपण एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल इथे 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 असं एक्स डायरेक्शनने ठेवला आणि काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल वाय डायरेक्शनने किंवा झेड डायरेक्शन काय म्हणताय तुम्ही ती त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनने ठेवलं, तर त्याला म्हणतो आपण 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. 1 डायमेन्शनल अरेंजमेंटला रिपीट केलं का आपल्याला मिळतं 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. मात्र 1 डायमेन्शनल अरेंजमेंटला रिपीट करण्याचे 2 पॅटर्न आहेत, 2 टाईप आहेत, 2 प्रकार आहेत. मग कशा पद्धतीने त्याला आपल्याला रिपीट करता येईल, तर पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण ए किंवा स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट, स्क्वेअर क्लोज पॅकिंग 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. आणि दुसरा प्रकार ए बी किंवा हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. ठीक आहे, आता आपण पहिला प्रकार पाहूया ए किंवा स्क्वेअर क्लोज पॅकिंग. ह्या पॅकिंगमध्ये काय असतं, सगळे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे त्यांचे सेंटर्स अलाइंड अलॉंग होरिझोंटल डायरेक्शन ॲज वेल ॲज व्हर्टिकल डायरेक्शन. यांचे जे सेंटर्स आहेत हे होरिझोंटल डायरेक्शननी एकाच रेषेत येतात. हे सेंटर हे एका रेषेत येतील, सगळे स्पियर होरिझोंटल डायरेक्शननी एका लाईनमध्ये येतील, एका लाईनमध्ये येतील, अलाइंड एक लाईंड एका लाईनीत येतील, अलाइंड असतील. होरिझोंटली तर आहेतच, व्हर्टिकली पण अलाइंड असतील. ह्याचं सेंटर ह्याचं सेंटर ह्याचं सेंटर जोडलं तर एक रेषा त्यांच्यामधनं पास होईल. तर हे जे सेंटर्स असतील हे सेंटर्स होरिझोंटली पण अलाइंड असतील आणि व्हर्टिकली पण अलाइंड असतील. अशा प्रकारची जी अरेंजमेंट आहे तिला आपण म्हणतो ए किंवा स्क्वेअर क्लोज पॅकिंग 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. व्हेन कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन सच अ वे दॅट their centers are aligned in horizontal direction as well as in vertical direction, then it is known as square close packing 2 dimensional arrangement or AAAA type of 2 dimensional arrangement. आता ह्याला AAAA असं का म्हटलं, तर फर्स्ट स्पियरची जी पोझिशन आहे सेंटरची, सेकंड लाईन मधल्या सेकंड लेअर मधल्या स्पियरची सेंटरची पोझिशन सेम आहे. म्हणून पहिल्या लेअरला जर तुम्ही ए म्हणत असाल तर दुसऱ्या लेअरला पण एच म्हणावं लागेल कारण पोझिशन सेम आहे. तिसऱ्या लेअरला पण एच म्हणावं लागेल, चौथ्या लेअरला पण एच म्हणावं लागेल, म्हणून त्याला म्हणतात ए टाईप ऑफ अरेंजमेंट. आता स्क्वेअर पॅकिंग का म्हणतात, स्क्वेअर क्लोज पॅकिंग का म्हणतात, तर इथे जो कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे ह्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये 4 इतर पार्टिकल असतील. मग एकदा बघून घेऊ याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल 4. आता कन्सिडर करा तुम्ही हा पार्टिकल कन्सिडर केला, या पार्टिकलला जर तुम्ही कन्सिडर केलं, आता ह्या पार्टिकलच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये मी आता त्याला हे करते अंडरलाईन करते ब्ल्यू कलरनी थोडंसं फोकस करते. तर ह्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये हा एक पार्टिकल आहे, ह्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये हा दुसरा पार्टिकल आहे, हा तिसरा पार्टिकल आहे आणि हा चौथा पार्टिकल आहे. तर each constituent particle in square close packing is in contact with 4 other particles, hence its coordination number is 4. इथला जो पार्टिकल आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल 4. It is surrounded by 4 square shaped voids. हा जो कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे प्रत्येक पार्टिकलच्या बाजूला 4 स्क्वेअर शेप्ड व्हॉइड्स म्हणजे रिकाम्या जागा असतील. कोणत्या टाईपच्या, स्क्वेअर शेपच्या, चौकोनी आकाराच्या. समजा तुम्ही हा कन्स्टिट्युएंट पार्टिकल पकडला तर ह्याच्या बाजूला ही एक स्क्वेअर शेप्ड व्हॉइड आहे, इथे ही स्क्वेअर शेप्ड व्हॉइड आहे, इथे एक स्क्वेअर शेप व्हॉइड आहे. मग ईच कन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रत्येक कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या आजूबाजूला अशा 4 स्क्वेअर शेप्ड रिकाम्या जागा म्हणजे पोकळ्या असतील. मग ईच कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज सराउंडेड बाय 4 स्क्वेअर शेप्ड व्हॉइड्स. MCQs मध्ये विचारतात each constituent particle in a type of 2 dimensional arrangement is, मग लिहिलेलं असतं surrounded by 6 triangular voids, 4 square shaped voids किंवा upper triangular voids and lower काय असेल ते ऑप्शन्स, तर 4 square shaped voids. आता ह्याला स्क्वेअर शेप
किंवा स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणण्याचं आणखी एक कारण आहे की ईच कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज सराउंडेड बाय 4 अदर कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. इफ वी जॉइन दी सेंटर्स ऑफ these neighboring particles, there is formation of a square and therefore it is known as square close packing 2-dimensional arrangement. आता ह्यांचे सेंटर्स जर आपण जोडले, आता ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये हा पार्टिकल, ह्याचा सेंटर हे आपल्याला जोडायचं. सेकंड पार्टिकल आणि थर्ड पार्टिकल याचे सेंटर्स जोडले आणि थर्ड आणि फोर्थचं सेंटर, फर्स्ट आणि फोर्थचा सेंटर हे जर आपण जोडलं तर हे जी पण डायग्राम तयार होईल याला हा काय असेल, स्क्वेअर असेल. म्हणून मग याला म्हणतात स्क्वेअर क्लोज पॅकिंग. तर ही होती पहिल्या टाईपची 2-डायमेन्शनल अरेंजमेंट, ए किंवा स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. पुन्हा एकदा सांगते, नीट ऐका. 2-डायमेन्शनल अरेंजमेंटमध्ये 2 पॅटर्न असतात. एक पॅटर्न म्हणजे ए आणि दुसरा म्हणजे ए बी. आपण ए बघितलंय, ए बी बघणार आहोत. मग ए स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत, महत्वाचे एमसीक्यूज मध्ये म्हणा किंवा बोर्ड मध्ये काय काय विचारू शकतात. तर ईच कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज सराउंडेड बाय 4 अदर पार्टिकल्स, देअरफॉर कोऑर्डिनेशन नंबर इज 4. ईच कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज सराउंडेड बाय 4 स्क्वेअर शेप्ड voids. Each constituent particle is in contact with 4 particles. If we join the centers of these neighboring particles, there is formation of a square. Hence it is known as square close packing 2-dimensional arrangement. ठीक आहे. आता 2 डायमेन्शन मधला सेकंड टाइप काय आहे ते बघूया. एक मिनिट. हा जो ए स्क्वेअर शेप व्हाईड आहे, जर आपण तो प्रॅक्टिकली बघितला तो दिसायला असा दिसेल बघा. ही जी लेयर आहे, ह्या लेयरला आपण ए लेयर म्हणणार, ह्या लेयरला बी लेयर म्हणणार, ह्या लेयरला आपण सी लेयर म्हणणार. नंतर हे सेंटर्स हॉरिझॉन्टली अलाइन्ड आहेत, हे पण व्हर्टिकली अलाइन्ड आहे. आता इथे हा जो मधला कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, हा मधला कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्टमध्ये एक पार्टिकल, खाली एक कॉन्टॅक्टमध्ये एक डावीकडे आणि एक उजवीकडे, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 4. याच्या आजूबाजूला 4 स्क्वेअर शेप व्हाईड. ही एक स्क्वेअर शेप व्हाईड, ही दुसरी स्क्वेअर शेप व्हाईड, ही तिसरी स्क्वेअर शेप व्हाईड आणि ही चौथी स्क्वेअर शेप व्हाईड. जर आपण ह्याचे सेंटर्स जोडले तर इथे काय तयार होईल, स्क्वेअर तयार होईल. मग ही आहे ए किंवा स्क्वेअर क्लोज पॅकिंग 2-डायमेन्शनल अरेंजमेंट. आता पुढची बघूया, ए बी हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. आता इथे काय आहे की ईच कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज सराउंडेड बाय 6 अदर पार्टिकल्स. मग कोऑर्डिनेशन नंबर किती येईल, 6. आता नेमकं अरेंजमेंट काय आहे, इथे 1 डायमेन्शनल अरेंजमेंटला रिपीट करायचं. 1 डायमेन्शनल अरेंजमेंटला रिपीट करताना नॅचरली तो ज्या लेअरमध्ये आहे त्या लेअरचे सगळे सेंटर्स एका रेषेत असतील, कारण 1 डायमेन्शनमध्ये सगळे सेंटर एका रेषेत असणं कंपल्सरी आहेच. म्हणजे ऑल स्पियर्स हॅव देअर सेंटर्स अलाइन्ड इन आयदर हॉरिझॉन्टल डायरेक्शन ऑर इन व्हर्टिकल डायरेक्शन. आपण हॉरिझॉन्टल डायरेक्शनची अलाइनमेंट बघितली. ही 1 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे, ही दुसरी 1 डायमेन्शनल अरेंजमेंटची लेअर आहे आणि ही तिसरी लेअर आहे. यांचे हे सेंटर्स जे आहेत ते एका रेषेत आहेत हॉरिझॉन्टली. सगळ्या लेयर्स, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, सगळ्या फर्स्ट लेअरचे, सेकंड लेअरचे, थर्ड लेअरचे सगळ्यांचे स्पियर्स अलाइन्ड अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन. हॉरिझॉन्टल डायरेक्शनने ते एका रेषेत आहेत, बट दे आर अल्टरनेटली अलाइन्ड इन व्हर्टिकल डायरेक्शन. व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये अल्टरनेट अलाइनमेंट आहे. अल्टरनेट अलाइनमेंट म्हणजे फर्स्ट लेअरमध्ये जो स्पियरचा सेंटर आहे, सेकंड लेअरच्या स्पियरचा सेंटर त्या रेषेत येणार नाही, थर्ड लेअरचा स्पियरचा सेंटर त्या रेषेत येईल. फर्स्ट लेअर, थर्ड लेअर, फिफ्थ लेअर, सेवन्थ लेअर यांची एका रेषेत असतील. मात्र सेकंड लेअरचा सेंटर हा फोर्थ लेअरच्या सेंटर सोबत येईल, म्हणजे सेकंड, फोर्थ, सिक्स्थ अशा लेअरचे सेंटर्स अलाइन्ड असतील, म्हणजे काय म्हणतात त्याला, एका रेषेत असतील. मग आपल्याला असं म्हणता येईल का ऑल स्पियर्स, सेंटर्स ऑफ ऑल स्पियर्स आर अलाइन्ड हॉरिझॉन्टली बट दे आर अलाइन्ड अल्टरनेटली इन व्हर्टिकल पोझिशन. व्हर्टिकल पोझिशनमध्ये ते अल्टरनेट अलाइनमेंटमध्ये असतील. अल्टरनेट म्हणजे फर्स्ट, थर्ड, फिफ्थ, सेवन्थ अशा टाईपचे एका रेषेमध्ये, सेकंड, फोर्थ, सिक्स्थ, एथ अशा लेअरचे सेंटर्स एका रेषेमध्ये असं असेल.
आणि जर का सगळ्या लेयर्स व्हर्टिकली अलाइंड असतील तर होरिझॉन्टल अल्टरनेट पोझिशनला येते. इन शॉर्ट इथे काढून दाखवते बघा. इथे कशा सगळ्या लेयर होरिझॉन्टल अलाइनमेंटमध्ये. जर मी सगळ्या लेयर व्हर्टिकल अलाइनमेंटमध्ये घेतल्या, ही एक लेयर, ही दुसरी लेयर, आता ही तिसरी लेयर, ठीक आहे. मग आता पहिल्या लेयरचे जे सेंटर्स आहेत हे सगळे एका रेषेत येतील. दुसऱ्या लेयरचे सगळे सेंटर्स एका रेषेत येत आहे. थर्ड लेयरचे सेंटर्स एका रेषेत येत आहे. इथे आपण काय काढलं होतं, इथे सगळे होरिझॉन्टल एका रेषेत आले होते आणि व्हर्टिकली अल्टरनेट आले होते. इथे व्हर्टिकली एका रेषेत आले सगळे आणि होरिझॉन्टली. फर्स्टचा जो सेंटर आहे, फर्स्टचा जो आहे तो थर्ड सोबत येईल, सेकंडचा जो आहे तो थर्ड सोबत येईल, याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे. असं जर आपण बघितलं तर ते अल्टरनेट तुम्ही काढून बघा वाटल्यास, ते तुम्हाला नीट कळेल. ठीक आहे. तर सांगण्याचा उद्देश काय की होरिझॉन्टल सगळे एका लेअरमध्ये आले तर व्हर्टिकली अल्टरनेट लेअरचे अलाइंड असतात आणि व्हर्टिकली सगळे एका लेअरमध्ये आले तर होरिझॉन्टली ते अल्टरनेट अलाइनमेंटमध्ये असतात. मग आता इथे हा कन्स्टिट्युएंट पार्टिकल कन्सिडर करूया. ह्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये हा कन्स्टिट्युएंट पार्टिकल, याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये हा फर्स्ट पार्टिकल, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ, 6 पार्टिकल त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल, 6. Each constituent particle is surrounded by, it is in contact with 6 other particles. Therefore, coordination number is 6. आता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सेकंड जी सांगते येते की हा कन्स्टिट्युएंट पार्टिकल असेल कुठला पण एक पकडूया. समजा हा कन्स्टिट्युएंट पार्टिकल आपण घेतला. इट इज सराउंडेड बाय 6 ट्रायंग्युलर व्हॉइड्स. 6 ट्रायंग्युलर व्हॉइड्स दाखवते आणि दीज 6 ट्रायंग्युलर व्हॉइड्स आर अल्टरनेटली ओरिएंटेड. हा काय प्रकार आहे बघूया. आता ही एक ह्याच्या व्हॉइड, ही जी व्हॉइड आहे ही बघूया. ही एक व्हॉइड आहे, ही दुसरी व्हॉइड आहे, ही सोडून दिली मी, ही तिसरी व्हॉइड. ह्या 3 व्हॉइड आहे. अजून ही पण एक व्हॉइड आहे. ही ज्याला कळलं त्याला 3 डायमेन्शनल अरेंजमेंट नीट कळेल आणि ज्याला ह्या व्हॉइडमध्ये फरक समजला नाही तर त्यांना 3 डायमेन्शनल अरेंजमेंट समजणं थोडंसं अवघड जाईल. तर ईच कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज सराउंडेड बाय 6 ट्रायंग्युलर व्हॉइड्स. प्रत्येक व्हॉइडचा जो शेप आहे तो ट्रायंग्युलर आहे, ट्रायंगल सारखा आहे. पहा इथे हा जो दिसतोय असा उभा असा ट्रायंगल दिसतोय. ठीक आहे. मग असे 3 ट्रायंगल आहे. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. आणि जे रेड कलरचे दाखवलेले शेड केलंय त्याला रेड कलरचं शेडिंग, ते ट्रायंगल अशा टाईपचे दिसतंय. जर तुम्ही निरखून बघितलं तर, ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कळेल ईच कन्स्टिट्युएंट पार्टिकल, प्रत्येक कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या आजूबाजूला 6 ट्रायंग्युलर व्हॉइड्स आहे. हे पण ट्रायंग्युलर आहे, हे पण ट्रायंग्युलर आहे. पण त्या 6 ट्रायंग्युलर व्हॉइड्सच्या मध्ये 2 टाईप आहे. 3 ट्रायंग्युलर व्हॉइड अपवर्ड डायरेक्शन आहे, अपवर्ड व्हर्टायसेस असलेले ट्रायंगल आहे, अपवर्ड व्हर्टेक्स किंवा पॉइंटिंग अपवर्ड आहेत. आणि 3 जे आहेत ते पॉइंटिंग डाऊनवर्ड आहे. अपवर्ड ट्रायंग्युलर व्हॉइड आणि डाऊनवर्ड ट्रायंग्युलर व्हॉइड. आता ह्या अपवर्ड ट्रायंग्युलर व्हॉइड आणि डाऊनवर्ड ट्रायंग्युलर व्हॉइड्स अल्टरनेटली अरेंज्ड आहेत. हे पहा, अप्पर ट्रायंग्युलर व्हॉइड, ही लोअर ट्रायंग्युलर व्हॉइड, अप्पर ट्रायंग्युलर व्हॉइड, लोअर ट्रायंग्युलर व्हॉइड, अप्पर ट्रायंग्युलर व्हॉइड, लोअर ट्रायंग्युलर. अप्पर ट्रायंग्युलर व्हॉइड्स and lower triangular voids are alternately arranged, alternately placed. आता each constituent particle is surrounded by 6 triangular voids, 3 upper triangular voids and 3 lower triangular voids. If we join the centers of neighboring spheres, then there is formation of regular hexagon. जर आपण ह्या constituent particle चे neighboring particle चे centers जोडले, हा एक, हा त्याच्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलचा नेबरिंग पार्टिकल, नेबरिंग पार्टिकल,
तर हे जे नेबरिंग पार्टिकलचे सेंटर्स जर आपण जोडले तर हा काय तयार होतो, रेग्युलर हेक्झॅगॉन तयार होतो. मग रेग्युलर हेक्झॅगॉन तयार होतो म्हणून आपण त्याला म्हणतो हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. ठीक आहे. तर इन दिस अरेंजमेंट ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट एचे जे सेंटर आहे ते बी सोबत बी लेअर वेगळी आहे आणि सी लेअर ए सारखी आहे, जी पुढची लेअर आहे ती बी सारखी येणार म्हणून ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट असं आपण म्हणतो. Each coordination number is 6. Each particle is surrounded by 6 particles and 6 triangular, 3 upper and 3 lower triangular voids. More effective packing than square close packing. काय प्रकारे बघूया. आता हे जे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग दिसायला कसं दिसतं, जर आपण बॉल्सच्या फॉर्ममध्ये बघितलं मॉडेलच्या फॉर्ममध्ये तर हे आपल्याला असं दिसतं. ही जी लेअर आहे ही ए लेअर आहे, ही मधली जी बी लेअर आहे आणि ही सी लेअर आहे. सगळे हॉरिझॉन्टली अलाइन्ड आहेत. व्हर्टिकली जर म्हटलं तर हा आणि हा एक यांचे सेंटर एका रेषेत येतील, हा आणि हा ह्याचे सेंटर एका रेषेत येतील, हा आणि हा ह्याचे सेंटर एका रेषेत येतील. म्हणजे जर आपण असं पकडलं तर हे हॉरिझॉन्टली अलाइन्ड आहेत पण व्हर्टिकली अल्टरनेट पोझिशनला अलाइन्ड आहेत. जर मी याला असं पकडलं तर ही पण व्हर्टिकली अलाइन्ड आहे, व्हर्टिकली अलाइन्ड आहे, व्हर्टिकली अलाइन्ड आहे. हे दोन एकमेकांच्या एका लाईनमध्ये आहेत. सेकंड आणि फोर्थ एकमेकांच्या एका रेषेत असतील म्हणजे एका लेअरमध्ये असतील. मग आपण म्हणता येईल की जर हे व्हर्टिकली सगळ्याच लेअर अलाइन्ड असतील तर हॉरिझॉन्टली अल्टरनेट लेअर्स अलाइन्ड असतील. ठीक आहे. कोऑर्डिनेशन नंबर हा ग्रीन बॉल आहे. ग्रीन बॉलच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये 1 2 3 4 5 6 बॉल आहेत म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या व्हॉइड्स आहेत, ट्रायंग्युलर व्हॉइड्स, ट्रायंग्युलर व्हॉइडची ही जी जागा आहे तो जो आधीचा व्हॉइड होता स्क्वेअर शेप्ड व्हॉइड, ह्या स्क्वेअर शेप्ड व्हॉइडमध्ये हा पेन जो होता, हा मार्कर जो आहे हा आरपार जात होता. म्हणजे जागा कशी आहे, मोठी आहे. हे जे पोकळी आहे ही जी व्हाईड स्पेस आहे ही जास्त आहे. आणि आता इथे ए बी हेक्झॅगोनलमध्ये बघा हा पेन तोच आहे, मी मार्कर चेंज केलेला नाही आहे, तो आरपार जात नाही. याचा अर्थ होतो की ही ट्रायंग्युलर व्हाईड जी आहे, ही ट्रायंग्युलर स्पेस जी आहे ही छोटी आहे. मग आता मी छोटा पार्टिकल घेते, समजा छोटा पेन घेतला, हा पेनची साईज कमी, ही आरपार जाते. ठीक आहे. मग आता इथे आरपार जाताना विचार करा, ही प्रत्येक हा ग्रीन कलरचा, हा सेकंड ग्रीन कलरचा बॉल ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. हा अप्पर ट्रायंग्युलर व्हाईड आहे, हा लोअर ट्रायंग्युलर व्हाईड आहे, हा अप्पर ट्रायंग्युलर व्हाईड आहे, हा लोअर ट्रायंग्युलर व्हाईड आहे, हा अप्पर ट्रायंग्युलर व्हाईड आहे आणि हा लोअर ट्रायंग्युलर व्हाईड आहे. कळतंय? मग each constituent particle is surrounded by 6 triangular voids and these triangular voids are alternately in pointing in upward direction and in downward direction. जर एक वर्टेक्स वरती असेल आणि 2 व्हर्टायसेस खाली असेल तर आपण त्याला अप्पर ट्रायंग्युलर व्हाईड म्हणतो, आणि 2 व्हर्टायसेस वरती असतील आणि एक व्हर्टेक्स खाली असेल मग आपण त्याला लोअर ट्रायंग्युलर व्हाईड म्हणतो. ठीक आहे. मग आता नॅचरली इथे व्हाईड पोकळी कमी आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, पॅकिंग क्लोज आहे म्हणजे जास्त घट्ट पॅकिंग आहे, म्हणजे रिकामी जागा कमी आहे आणि पार्टिकलमधलं अंतर कमी आहे म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी जास्त आहे. आणि ह्याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये ही पोकळी जागा जास्त आहे. पोकळी जागा जास्त असल्यामुळे इथे रिकामापणा किंवा पोकळी जास्त असल्यामुळे वाईड स्पेस जास्त असल्यामुळे पॅकिंग लूज आहे किंवा पॅकिंग इफिशियन्सी कमी आहे. कमी क्षमता, समजा तुम्हाला आईने लाडू दिले, तुम्ही हॉस्टेलवर वगैरे राहत असाल आणि समजा आईने तुम्हाला म्हटलं की बाबा ते गुळ शेंगदाण्याचे लाडू केलेले डब्यामध्ये भरून तू घे, मला वेळ नाही आहे, आणि गुळ शेंगदाण्याचे लाडू जर तुम्हाला हवे असतील, आवडत असतील तर तुम्ही ए टाईपनी अरेंजमेंट कराल का ए बी टाईपनी अरेंजमेंट कराल? तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ए बी टाईपनी अरेंजमेंट कराल का? कारण कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लाडू बसतील म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी जास्त आहे. पण समजा आईने मेथीचे लाडू केले, हिवाळ्याचे दिवस आहे, म्हटलं की बाळा तुला कंपल्सरी खायचेच आहे पण तुम्हाला आवडत नाही, कडवट असतात, डबा तर भरलेला दिसला पाहिजे आईला, है की नाही? मग आपल्याला कशी अरेंजमेंट करावी लागेल? ए म्हणजे पोकळी जागा जास्त आणि डबा तर पटकन भरून जाईल, है की नाही? मग ही जी आहे लेस इफिशियंट पॅकिंग आहे, ही मोर इफेक्टिव्ह किंवा मोर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट, इफिशियंट क्लोज पॅकिंग अरेंजमेंट आहे. मग इथे तेच लिहिलेलं आहे की each particle is surrounded by 4 particles
4 square shaped voids and it is less effective packing as compared to hexagonal closed packing. इथे लिहिलेलं आहे it is more effective packing than square closed packing. ही जे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग आहे हिची इफिशियन्सी जास्त आहे आणि स्क्वेअर क्लोज पॅकिंग जी आहे तिची इफिशियन्सी कमी आहे. आता पुढे आहे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. 3 डायमेन्शनल अरेंजमेंटसाठी मी फ्लो चार्ट आणि आवश्यक ते डायग्राम काढून ठेवलंय, रायटिंग वर्ड करून घेतलंय. बघा 3 डायमेन्शनल अरेंजमेंट 3 प्रकारची असते. आपण पाहिलंय 1 डायमेन्शनल अरेंजमेंट एकच पॅटर्न एकच टाईप, 2 डायमेन्शनल अरेंजमेंट 2 पॅटर्न 2 टाईप, ए म्हणजे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरी ए बी म्हणजे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग 2 डायमेन्शनमध्ये. आता 3 डायमेन्शनल अरेंजमेंटमध्ये 3 प्रकार येतात. पहिला प्रकार म्हणजे ए 3 डायमेन्शनल अरेंजमेंट, त्याला म्हणतो आपण सिंपल क्युबिक 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. 3 डायमेन्शनल अरेंजमेंटचे 3 प्रकार आहे. एक आहे ए 3 डायमेन्शनल अरेंजमेंट, त्याला म्हणतो आपण सिंपल क्युबिक अरेंजमेंट. दुसरा आहे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंगला म्हणतात ए बी हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. तिसरा जो टाईप आहे तो आहे एबीसी CCP किंवा FCC क्युबिक क्लोज पॅकिंग 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. क्युबिक क्लोज पॅकिंग 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. 1 बाय 1 बघूया. पहिला जो टाईप आहे ए 3 डायमेन्शनल अरेंजमेंट किंवा सिंपल क्युबिक अरेंजमेंट. आता ह्या सिंपल क्युबिक अरेंजमेंटसाठी पुन्हा एकदा आपण मॉडेल बघूया. सिंपल क्युबिक अरेंजमेंट पाहण्यासाठी 3 डायमेन्शनल अरेंजमेंट पाहण्यासाठी जी 2 डायमेन्शनल ए टाईपची स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट आहे तिला आपल्याला रिपीट करावं लागेल. फर्स्ट डायमेन्शनल अरेंजमेंट 1 डायमेन्शनल अरेंजमेंटला रिपीट केलं का 2 डायमेन्शनल अरेंजमेंट मिळते. मग 2 डायमेन्शनल अरेंजमेंट 2 प्रकारच्या होत्या ए आणि ए बी. आता ही ए जर रिपीट केली तर ए 3 डायमेन्शनल अरेंजमेंट मिळेल. ही ए 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. आता सेम टाईपची लेअर पुन्हा त्याच्यावरती ठेवायची, आणखी त्याच्यावरती ठेवायची, अशा लेअरवर लेअर ठेवत राहायच्या. इमॅजिन करा ही सगळ्यात खालची लेअर आहे पिंक कलरची, ठीक आहे. ही सगळ्यात पिंक कलरची खालची लेअर आहे, त्याच्यावर हे ऑरेंज कलरचा बॉल आणि मधला एक ग्रीन कलरचा बॉल अशी लेअर ठेवली. सेम पोझिशनला आपल्याला ही पिंक कलरच्या बॉलची लेअर झाली ए, ऑरेंज कलरच्या बॉलची लेअर झाली बी आणि दोघांची पोझिशन सेम असल्यामुळे आपण हिला पण ए म्हणतो हिला पण ए म्हणतो आणि अगदी एक्झॅक्टली त्याच्यावरती आपल्याला पुन्हा एक लेअर ठेवायची आहे जी लेअर असेल सी. आता त्याला चिपकवलेलं आहे खालच्या 2 लेअरला म्हणून ठीक आहे. सांगायचा उद्देश ही जी अशा प्रकारची लेअर तयार होईल तिला म्हणणार आपण ए 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला काढायचा आहे. विचार करा हा जो ग्रीन कलरचा बॉल दिसतोय या ग्रीन कलरच्या बॉलच्या खालच्या लेअरला पिंक कलरचा बॉल टच कंडिशनमध्ये आहे, नेबरिंग कंडिशनमध्ये आहे. या ग्रीन कलरच्या बॉलच्या खालच्या लेअरमध्ये पिंक कलरचा बॉल नेबरिंग बॉल आहे, पार्टिकल आहे. त्याच्या लेअरमधले हे ऑरेंज कलरचे 4 पार्टिकल आहे आणि वरती हे अरेंजमेंट ठेवल्यानंतर हा मधला जो येलो कलरचा बॉल आहे तो त्या ग्रीन कलरच्या बॉलला काय करेल, टच करेल. म्हणजे त्या ग्रीन कलरच्या बॉलसाठी 4 ऑरेंज कलरचे बॉल सेम लेव्हलचे, एक येलो कलरचा अप्पर लेअर मधला आणि एक पिंक कलरचा लोअर लेव्हल मधला, हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील. म्हणजे ही जी 3 डायमेन्शनल ए अरेंजमेंट आहे तिचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल 6. In a 3 dimensional arrangement, simple cubic arrangement, coordination number is 6. 4 particles are present from the same layer, one from upper layer and second from lower layer. ठीक आहे. आता ही जी ए टाईपची अरेंजमेंट आहे याच्या क्युबिकल होलमध्ये जर एखादा पार्टिकल गेला तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो 8. मग तो बॉडी सेंटर टाईपचा तयार होईल. म्हणजे एकदम ह्या होलमध्ये विचार करा, इथे हे जे होल्स तयार झालेले आहेत यांना आपण म्हणतो क्युबिकल होल.
आणि इथे इथे जर एखादा पार्टिकलमध्ये अडकला, समजा थर्माकोलचा बॉल आहे, तो थर्माकोलचा बॉल ह्या व्हॉइडमध्ये अडकला, तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये 4 पिंक कलरचे पार्टिकल असतील आणि वरच्या लेअरमधले हे ऑरेंज कलरचे पार्टिकल असतील. म्हणजे एकूण कन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील. म्हणजे सिंपल क्युबिकच्या व्हॉइडमध्ये जर एखादा पार्टिकल अडकला तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल? 8. ठीक आहे, बघूया पुढे. आता दुसरा आहे, जसं ए स्क्वेअर क्लोज पॅकिंगला रिपीट केलं तर 3 डायमेन्शनमध्ये एक पॅटर्न मिळाला, सिंपल क्युबिक पॅटर्न, सिंपल क्युबिक 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. आता दुसरा जो 2 डायमेन्शनल अरेंजमेंट होती ती होती हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग, ए ला रिपीट केल्यानंतर 2 टाईपचे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट मिळतात. आता तुम्ही म्हणाल की 2 टाईपचे म्हणजे एकच पॅटर्न आहे ए बी, त्याच्यातून 2 पॅटर्न कसे तयार होतात, तर आपण ते व्हॉइड बद्दल काय आहे ते पाहणार आहोत. ॲक्च्युली काय असतं की पहिली ए बी एक लेअर खाली ठेवली आणि त्याच्यावर तुम्ही दुसरी ए बी लेअर ठेवली का त्याच्यामध्ये जे होल्स तयार होतात ते 2 प्रकारचे होल्स तयार होतात. एका होलला म्हणतो आपण टेट्राहायड्रल होल आणि एकाला म्हणतो आपण ऑक्टाहायड्रल होल. दाखवायचा प्रयत्न करते. बघा, आपल्याकडे 2 ए बी टाईपचे अरेंजमेंट आहेत. ही एक पिंक कलरच्या म्हणजे बॉलची एक ए बी टाईपची अरेंजमेंट आहे आणि ही दुसरी ए बी टाईपची दुसरी लेअर आहे. ह्या लेअरला जर आपण एकमेकांवर ठेवलं, पुन्हा ठेवायचं कसं आहे की 2 बॉलच्या मध्ये तिसरा बॉल आला पाहिजे. एका लेअरचे जे 2 बॉल आहेत त्याच्यामध्ये तिसरा, किंबहुना तसं म्हणण्यापेक्षा 3 बॉल असतात आणि त्या 3 बॉलच्या मध्ये अपर लेअरचा बॉल फिट होत असतो. ठीक आहे, मग आता मी हे असं पकडायचा प्रयत्न करते, तुम्हाला दिसेल तर तसं थोडं अवघड आहे पण तुम्ही इमॅजिन करू शकता. मला सॉरी, ते बॉलची सेकंड लेअर पकडत असताना ही जी पिंक कलरची लेअर तुम्हाला दाखवली होती ती खाली पडली आणि त्याचे सगळे जॉईंट्स तुटले. दुसरी लेअर पकडूया आपण, पहा, कन्सिडर करूया. ठीक आहे, ही ऑरेंज कलरची एक ए बी लेअर आहे, ए लेअर म्हणूया याला, आणि ही जी दुसरी आहे आता जी अवेलेबल आहे ते येलो आणि ग्रीन कलरची ए बी दुसरी लेअर आहे. मी हिला असं पकडल्यानंतर म्हणजे एका ए बी लेअरच्या वरती दुसरी ए बी लेअर ठेवल्यानंतर 2 लेअर हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग 2 डायमेन्शनल अरेंजमेंट एकावर एक ठेवल्यानंतर त्याच्यातून 2 व्हॉइड्स तयार होतात. तुम्हाला दिसतील, दिसल्याच पाहिजे अशाच पद्धतीने पकडणार आहे. ठीक आहे, तर आता हे दाखवताना इकडनं पाहता येईल तुम्हाला. काही ज्या व्हॉइड्स आहेत, एक मिनिट, आता ह्या 2 लेअर एकमेकांवर पकडल्या आहेत मी, तर ह्याच्यातल्या काही व्हॉइड्स इकडनं मी हे स्टिक घालते आणि इकडनं हे असं आरपार जाते. दिसत असेल तुम्हाला इकडनं स्टिक आलेली आरपार चालली आहे आणि काही ठिकाणी ती स्टिक मध्ये थांबल्या जाते. हे बघा इथे आहे ना, इथे तुम्हाला 2 हे 3 ऑरेंज कलरचे बॉल आहे आणि त्याच्या मागे जो आहे ते येलो कलरचा बॉल तुम्हाला दिसेल. मध्ये कुठेतरी ते थांबेल, मग त्याला म्हणतो आपण टेट्राहायड्रल व्हॉइड. आणि जे असे आरपार जातील इकडनं जर येत असेल अशी तर तो असेल ऑक्टाहायड्रल व्हॉइड. सांगायचा उद्देश काय, डायग्राम काढून मी पुन्हा दाखवणार आहे. सांगायचा उद्देश काय, एकच गोष्ट लक्षात ठेवा की खालच्या ए बी लेअरवर दुसरी एक ए बी लेअर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे होल्स तयार होतात. एक असतो टेट्राहायड्रल व्हॉइड आणि एक असतो ऑक्टाहायड्रल व्हॉइड. जर आपण तिसऱ्या लेअरमध्ये ऑक्टाहायड्रल व्हॉइडला कव्हर केलं तर टेट्राहायड्रल व्हॉइडला कव्हर करता येणार नाही, आणि जर आपण टेट्राहायड्रल व्हॉइडला कव्हर केलं तर ऑक्टाहायड्रल व्हॉइडला कव्हर करता येणार नाही. एक काहीतरी कव्हर करता येईल, ऑक्टाहायड्रल किंवा टेट्राहायड्रल. आता बघा, दुसरी जी आहे ए बी अरेंजमेंट, ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 12. म्हणजे त्या पार्टिकलमधले, आता ही बघा, ह्या लेअरमधले 6 पार्टिकल कॉन्टॅक्टमध्ये असतील, याच्या वरच्या लेअरमधले 3 पार्टिकल आणि खालच्या लेअरमधले 3 पार्टिकल. म्हणजे 6 सेम प्लेनमधले, 3 अप्पर लेअरमधले आणि 3 लोअर लेअरमधले, असे कोऑर्डिनेशन नंबर किती असेल? 12.
आता ही लेअर कशी बनल्या जाते किंवा ही जी 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे, ही 3 डायमेन्शनल अरेंजमेंट इज ऑब्टेन बाय कव्हरिंग टेट्राहेड्रल व्हॉइड्स. टेट्राहेड्रल होलला कव्हर करून हे मिळत असते. टेट्राहेड्रल होल म्हणजे काय पहा समजण्यासाठी पुन्हा एकदा, एक AB टाईपची येलो कलरची लेअर आहे, त्याच्यावर AB टाईपची ऑरेंज कलरची लेअर आहे, आणि जर आपण असं बघितलं समोरून किंवा खालून तर ह्या 3 बॉलच्या मध्ये मागच्या लेअरचा एक बॉल येईल आणि इथे हे जे होल तयार होईल, ही जी व्हॉइड तयार होईल, ही जी पोकळी तयार होईल, हिला म्हणतात टेट्राहेड्रल होल. मग ह्या टेट्राहेड्रल होलवर जर तुम्ही इथे पार्टिकल ठेवला, समजा असं पकडलं आणि याला टेट्राहेड्रल होलवर पार्टिकल पकडलं, तर ही लेअर आणि ही लेअर सेम येईल. मग हिला जर आपण ए म्हटलं, हिला बी म्हटलं, तर ही पुन्हा ए म्हणता येईल. मग ए बी अशी अरेंजमेंट असेल, तिला म्हणतो आपण AB किंवा हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. इथे बघा खालच्या लेअर मधला एक पार्टिकल, खालच्या लेअर मधला हा सेंट्रल पार्टिकल जो आहे समजा तो खालच्या लेअर मधला आहे, आणि त्याच्यावरती 3 पार्टिकल ठेवले आपण. हा एक रेड कलरचा, दुसरा रेड कलरचा, तिसरा, आणि ही जी व्हॉइड मध्ये तयार झाली आहे ना, या व्हॉइडला म्हणू आपण टेट्राहायड्रल व्हॉइड. टेट्राहेड्रल व्हॉइड. आणि तिच्यावर जर का तुम्ही पार्टिकल ठेवला, नेक्स्ट लेअर मध्ये टेट्राहायड्रल व्हॉइडवर पार्टिकल ठेवला, तर तो पहिल्या पार्टिकलवर पहिल्या लेअरवर कोइन्साइड होतो. ए लेअरवरच त्याची पोझिशन येते. म्हणून पहिल्यांदा एक पार्टिकल, नंतर 3 पार्टिकल, मग पुन्हा एक पार्टिकल, खालचा पार्टिकल आणि वरचा पार्टिकल सेम पोझिशनला येईल. मग त्याला म्हणणार ए बी ए, मग पुन्हा बी, असं रिपीट होत जाईल. ती हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. पुढे आहे ABC किंवा CCP. ही दिसायला फेस सेंटर्ड क्युबिक टाईपची दिसते पूर्ण ग्रोथ झाल्यानंतर. याचा कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे. पुन्हा ह्या दोघांचं पण AB आणि ABC ह्या दोनही 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ह्या हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग 2 डायमेन्शनलच्या रिपिटेशन लेअर्स आहेत. म्हणून या दोघांचा कोऑर्डिनेशन नंबर 12 असेल. पुन्हा 6 पार्टिकल स्वतःच्या लेअरमधले, 3 पार्टिकल वरच्या लेअरचे, 3 पार्टिकल खालच्या लेअरचे, असे असते. आणि मग ते कसे तयार होतात? बाय कव्हरिंग ऑक्टाहायड्रल व्हॉइड. इमॅजिन करा की खालच्या लेअरमध्ये 3 ब्ल्यू कलरचे बॉल आहेत आणि वरच्या लेअरमध्ये 3 रेड कलरचे बॉल आहेत. आता ब्ल्यू नाहीये, येलो पकडा, इथे दाखवते तुम्हाला. खालच्या लेअरमध्ये 3 येलो कलरचे बॉल आहेत, असं पाहिलं तर जास्त लक्षात येईल. आणि ह्या 2 बॉलच्या मध्ये एक पार्टिकल, 2 पार्टिकलच्या मध्ये, ह्या 2 पार्टिकलच्या मध्ये एक पार्टिकल, पुन्हा ह्या 2 पार्टिकलच्या मध्ये एक पार्टिकल, असं ह्या दोघांच्या मध्ये एक, ह्या दोघांच्या मध्ये एक, या दोघांच्या मध्ये एक, वरच्या लेअरला 3 पार्टिकल, खालच्या लेअरचे 3 पार्टिकल, त्यांच्या 3 जॉईंट वर वरच्या लेअरमध्ये 3 पार्टिकल. असं असताना मध्ये हे जे होल तयार झालं, या होलला म्हणतात ऑक्टाहायड्रल होल. हे जे होल आहे इथून आर पार जाईल, याला म्हणतात ऑक्टाहायड्रल होल. जर आपण आता ह्या येलो लेअरला ए लेअर म्हटलं, ऑरेंज लेअरच्या पोझिशनला बी लेअर म्हटलं, आणि आता इथे जर आपण पार्टिकल ठेवला, तर ह्या ठिकाणी ह्या पोझिशनला सेंटर असलेला एकही पार्टिकल बी लेअरला पण नव्हता आणि ए लेअरला पण नव्हता. ही पोझिशन नवीन पोझिशन आहे. मग याला म्हणणार ए लेअर, ह्याला म्हणणार बी लेअर आणि ह्याला म्हणणार सी लेअर. मग पुन्हा आता ह्याच्या बाजूला ठेवताना हा येलो बॉलच्या लेअरला येईल. मग त्याच्यावरती ठेवताना पुन्हा आपल्याला फक्त ऑक्टाहायड्रल होलच कव्हर करत जायचंय. मग ऑरेंज कलरला येईल. म्हणजे ABC हा पॅटर्न रिपीट होत जातो. मग आपण त्याला म्हणतो क्युबिक क्लोज पॅकिंग, CCP. कोऑर्डिनेशन नंबर 12. तसंच 6 एका प्लेन मधले, 3 वरच्या प्लेन मधले लेअर मधले, 3 खालच्या लेअर मधले. इट इज ऑब्टेन बाय कव्हरिंग ऑक्टाहायड्रल व्हॉइड. म्हणजे पहिल्या लेअरमध्ये तिथे त्या सेंटरवर पॉइंट नव्हता, पार्टिकल नव्हता, दुसऱ्या लेअरमध्ये पण नव्हता, तिसऱ्या लेअरवर त्या पार्टिकलचा सेंटर आला, ऑक्टाहायड्रल व्हॉइड मध्ये आला. तर हा जो ही जी रिजन आहे, हा रिजन एवढा, हा असेल ऑक्टाहायड्रल व्हॉइड. पार्टिकल विच इज प्रेझेंट इन ऑक्टाहायड्रल होल हॅव कोऑर्डिनेशन नंबर 6. इथे जर एखादा आयन आला किंवा पार्टिकल आला, तर 3 पार्टिकल वरच्या लेअरमध्ये, 3 पार्टिकल खालच्या लेअरमध्ये, हा मध्ये घुसलेला असेल. मग त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल? 6. एक डायग्राम काढून दाखवते टेट्राहायड्रल होल आणि ऑक्टाहायड्रल होल ऍक्च्युअली काय असतं ते. ठीक आहे. 3 डायमेन्शनल अरेंजमेंट बऱ्याच जणांना लवकर कळत नाही.
पुन्हा डायग्रॅमॅटिकली सांगायचा प्रयत्न करते. बघा, आपण एक लोअर लेव्हल घेतली, लोअर लेअर घेतली. कन्सिडर करा, हे ब्ल्यू कलरनी जे स्पियर दाखवलेले आहेत, हे ब्ल्यू कलरनी दाखवलेले सगळ्यात लोअर लेव्हल आहे. आता हे 2 डायमेन्शनल अरेंजमेंट असताना ही AB 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. AB 2 डायमेन्शनल लोअर लेअर. ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या व्हॉइड्स आहेत, लक्षात येत असतील तर. ही जी आहे ही अप्पर ट्रँग्युलर व्हॉइड आहे, ही लोअर ट्रँग्युलर व्हॉइड आहे, ही पुन्हा अप्पर ट्रँग्युलर व्हॉइड आहे, ही लोअर ट्रँग्युलर व्हॉइड आहे, लोअर. ही अप्पर ट्रँग्युलर व्हॉइड आहे, ही लोअर ट्रँग्युलर व्हॉइड आहे. आता तुमच्या लक्षात येईल का इथे जर आपण अप्पर ट्रँग्युलर व्हॉइडवर एखादा पार्टिकल ठेवला, ठीक आहे, तर आपल्याला इथे लोअर ट्रँग्युलर व्हॉइडवर ठेवता येणार नाही, कारण तो एकमेकांना काय करेल, ढकलेल. अप्पर ट्रँग्युलर व्हॉइडला सेंटर पकडून जर आपण एखादा पार्टिकल ठेवला तर लोअर ट्रँग्युलर व्हॉइड मधला बराचसा पार्ट इथला कव्हर होऊन जातो, मग दुसरा पार्टिकल ठेवता येत नाही. सांगायचा उद्देश काय की अप्पर ट्रँग्युलर व्हॉइडवर जर तुम्ही पार्टिकल ठेवला सेकंड लेअरमध्ये तर लोअर ट्रँग्युलर व्हॉइडमध्ये ठेवता येत नाही, आणि लोअर ट्रँग्युलर व्हॉइडवर जर का तुम्ही पार्टिकल ठेवला तर तुम्हाला अप्पर ट्रँग्युलर व्हॉइडला सेंटर पकडून सेकंड लेअरमध्ये पार्टिकल ठेवता येत नाही. म्हणजे AB ची लेअर रिपीट करत असताना एक तर तुम्ही अप्पर ट्रँग्युलर व्हॉइड कव्हर करू शकता किंवा लोअर ट्रँग्युलर व्हॉइड कव्हर करू शकता. एकच कुठली तरी ट्रँग्युलर व्हॉइड कव्हर करता येईल, ठीक आहे. तर पुन्हा आता दुसरी लेअर ठेवताना अप्पर ट्रँग्युलर लेअरला कव्हर करून मी दुसरी लेअर काढतेय. खालच्या ब्ल्यू कलरच्या स्पियर्सवर आता अप्पर ट्रँग्युलर व्हॉइडवर सेंटर पकडून मी रेड कलरचे स्पियर्स अरेंज केले. तर आता तुमच्या लक्षात येईल, समजा हा एक ब्ल्यू कलरचा बॉल आहे, त्याची कंपॅरिझन करायची ह्या येलो कलरच्या बॉलसोबत. हा ब्ल्यू कलरचा बॉल ह्याच्यासोबत कंपेअर करायचा, आणि हा ब्ल्यू कलरचा बॉल ह्या येलो कलरच्या बॉलसोबत कंपेअर करायचा. समजा हा ऑरेंज कलरचा बॉल नसता तर हे दिसायला असं दिसलं असतं, ठीक आहे. मग आता हे जे आहे बॉल नसता तर ह्या तिघांच्या जॉईंटवर मी एक बॉल ठेवला, म्हणजे अप्पर ट्रँग्युलर जो व्हॉइड होता त्याच्यावर मी हा कन्स्टिट्युएंट पार्टिकल ठेवला रेड कलरचा. हा रेड कलरचा जो पार्टिकल आहे हा. आता ही जी व्हॉइड आहे जी आधी आपण अप्पर ट्रँग्युलर म्हणत होतो, आता ती कशामध्ये बदलली, टेट्राहायड्रल व्हॉइडमध्ये. जर तुम्ही इमॅजिन करा 3 बॉल आहे, त्याच्यावरती एक बॉल ठेवलेला आणि तुम्ही असं मागून जाऊन बघताय, असं ह्याच्या मागून जाऊन बघताय इकडनं, मग ह्या साईडनं जी पण या मागच्या साईडनं जी व्हॉइड तयार होईल ती असेल टेट्राहायड्रल व्हॉइड. आणि इमॅजिन करा ह्या टेट्राहायड्रल व्हॉइडवर जर का आपण एखादा कन्स्टिट्युएंट पार्टिकल ठेवला तर तो कन्स्टिट्युएंट पार्टिकल आणि ऑरेंज कलरचा कन्स्टिट्युएंट पार्टिकल यांची पोझिशन सेम येते. मग याला म्हणणार आपण ए लेअर, याला म्हणणार बी लेअर, पुन्हा ए लेअर, मग बी लेअर. मग हे जे रिपिटेशन असेल ते असेल AB म्हणजे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. AB 3 डायमेन्शनल हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. म्हणजे जर तुम्ही टेट्राहायड्रल व्हॉइडला कव्हर केलं, आता हा टेट्राहायड्रल व्हॉइड, हे जे अप्पर ट्रँग्युलर दिसतंय तुम्हाला हे सगळे टेट्राहायड्रल व्हॉइड्स आहेत. हा टेट्राहायड्रल व्हॉइड आहे, हा टेट्राहायड्रल व्हॉइड आहे, हा टेट्राहायड्रल व्हॉइड आहे. या टेट्राहायड्रल व्हॉइडला जर आपण सेंटर पकडून बॉल ठेवला तर त्याची पोझिशन ही थर्ड लेअरच्या पोझिशन सोबत सेम येईल. मग त्याला आपण म्हणतो AB किंवा हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. जर आता बघा तुम्ही लोअर ट्रँग्युलर व्हॉइड, ह्या जे ब्ल्यू कलरचे सर्कल्स दिसत आहेत तर त्याच्यामधला हा लोअर ट्रँग्युलर व्हॉइड, इथे एल लिहिले मी, इथे एल लिहिले, इथे एल लिहिले. तर या ठिकाणी बघा खाली काय आहे, 3 ब्ल्यू कलरचे बॉल्स आहेत, सर्कल्स आहेत, आणि वरती रेड कलरचे 3 सर्कल्स आहेत. असं खाली 3 कलरचे सर्कल्स. हा बघा, हा एक येलो कलरचा इथे, हा येलो कलरचा इथे, हा येलो कलरचा इथे, आणि हा रेड कलरचा इथे, हा रेड कलरचा इथे, हा रेड कलरचा इथे. ह्याच्यामध्ये जे होल तयार झालेलं आहे हे होल हे असं आरपार होल असेल, इकडून तिकडे जाईल त्याच्यामध्ये पार, ठीक आहे. मग हे जे आरपार जाणार हे जे होल आहे या होलला आपण म्हणतो ऑक्टाहेड्रल होल. तर जे लोअर ट्रँग्युलर व्हॉइड्स आहेत हे लोअर ट्रँग्युलर व्हॉइड्स ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. हा ऑक्टाहेड्रल व्हॉइड, हा ऑक्टाहेड्रल व्हॉइड, हा लोअर ट्रँग्युलर इथे ऑक्टाहेड्रल होईल. हा अप्पर ट्रँग्युलर आहे इथे टेट्राहायड्रल, 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 हा टेट्राहायड्रल,
इथे जर आपण सर्कल ठेवलं तर इथे ऑक्टाहेड्रल व्हॉइड तयार होईल, म्हणजे ऑक्टाहेड्रल. पुन्हा एकदा जसं आपण फर्स्ट लेअरवरून सेकंड लेअरवर जाताना अप्पर ट्रँग्युलर कव्हर केले तर लोअर ट्रँग्युलर कव्हर करू शकत नव्हतो, किंवा लोअर कव्हर केले तर अप्पर कव्हर करू शकत नव्हतो, तसंच इथे जर तुम्ही टेट्राहायड्रल होलला कव्हर केलं तर ऑक्टाहायड्रल कव्हर करता येणार नाही. आणि ऑक्टाहायड्रल होलवर जर तुम्ही पार्टिकल ठेवला, आता बघा ऑक्टाहायड्रल होलवर मी पार्टिकल ठेवून एक सर्कल काढायचा प्रयत्न करते सेंटर. ठीक आहे, मग आता हे ऑक्टाहायड्रल होलचं सेंटर समजून मी जर कन्स्टिट्युएंट पार्टिकल ठेवला तर ह्या पार्टिकलची पोझिशन आधी ब्ल्यू कलरचा पण पार्टिकल त्या पोझिशनला, म्हणजे फर्स्ट लेअरवर नव्हता, रेड कलरचाही पार्टिकल त्या पोझिशनला नव्हता, सेकंड लेअरमध्ये पण नव्हता, आणि ही थर्ड पोझिशन वेगळी आहे. म्हणजे पहिली लेअर झाली ए, दुसरी लेअर झाली बी, आणि तिसरी लेअर झाली सी. तर लोअर लेवल होती ब्ल्यू कलरची, सेकंड लेअर होती रेड कलरची, आणि ब्लॅक कलरनी जो सर्कल काढलाय मी इथे हा ऑक्टाहायड्रल सेंटर आहे, त्याला तुम्ही कव्हर करू शकता. ही एक तिसरी लेअर आहे, त्याचं सेंटर ब्ल्यू पार्टिकलच्याही सेंटर सोबत नव्हतं, रेड कलरच्या पार्टिकलच्या सेंटर सोबत पण नव्हतं. म्हणजे ऑक्टाहायड्रल व्हॉइडला कव्हर केलं तर तुम्हाला थर्ड वेगळी लेअर मिळते, म्हणून याला म्हणतात एबीसी किंवा क्युबिक क्लोज पॅकिंग. दिसायला ते फेस सेंटर्ड क्युबिक टाईपचं स्ट्रक्चर दिसतं. तर हे होतं 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल.